हाय, हॅलो, नमस्कार. मी मधुराणी आणि मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर सकाळी आपलं जसं की मॉर्निंग रुटीन चालू होतं. रात्री कितीही पसारा आवरून ठेवला ना, की मुलं टीव्ही वगैरे बघताना तरी पुन्हा पसारा करत असतात. त्यामुळे ना मुलं उठण्याच्या आधी ना बरीचशी कामं सकाळी करून घ्यावी लागतात आणि त्यामुळेच आपण थोडंसं लवकर उठलं की आपल्यालाही थोडासा टाईम आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी मॅनेज करता येतात. जसं की आज मला या ठिकाणी बेडशीट बदलायचं होतं आणि बदलण्यापेक्षा ना मी जी बेडशीट आहे ना ते स्टिच करून घेते अशा पद्धतीने, जसं की आपण पिलो कवर वगैरे घालतो त्या पद्धतीने. परंतु त्याचं मला माप घ्यायचं होतं, त्यामुळे म्हटलं चला आज ते मी डायरेक्टली टाकणार आहे आणि त्यानंतर वॉश केल्यानंतर मी स्टिच करणार होते. कारण की कधी कधी तो कपडा कमी होतो आणि मग त्यामुळे ते जात नाही त्यामध्ये. त्यामुळे आजच्या दिवस तरी मी ते असंच टाकते, कसं दिसतंय, मॅनेज होतंय का वगैरे ते बघणार. आणि त्यानंतर मग बेडशीट यावरती पुन्हा स्टिच करून घेणार आहे. आता इतके बेडशीट आहे, परंतु तेच बघून ना आपल्याला कंटाळा येतो आणि वेगळं काहीतरी हवं असतं. त्यामुळे ना हे सिम्पल असं होतं आणि कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. खूप छान आहे, मला आवडलं आणि त्यामुळे मग मी घेऊन आले. आणि अगदी कमी किमतीला मिळालं. 50 रुपये मीटर होतं हे, जे की मला 100 रुपयाचं 2 मीटरमध्ये आलं आणि दिसायला पण छान दिसते. स्टिच करून घेतलं की ते एकदम व्यवस्थित बसेल. आणि ना काहीतरी बदल केला की तो कोपरा असो, ते घर असो किंवा हॉल असो, तितकं वेळ आहे ना आपल्याला ते खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. कारण की कोणतीही नवीन गोष्ट घरात आणली की तो थोडासा बदल आहे ना आपल्याला खूप छान वाटत असतो, थोडंसं प्रसन्न वाटत असतं. त्यामुळे ना कधी कधी थोडासा बदल केला की आपलंही मन प्रसन्न होतं. सो मला काही बदल वगैरे करायचे असले की मी असं सकाळी उठून किंवा संध्याकाळच्या वेळेस करते, म्हणजे घरातल्यांनी बघितलं की त्यांनाही खूप छान वाटतं. आता ना थोडंसं काही गोष्टी क्लिनिंग करायच्या होत्या, जसं की हा जो तुम्हाला ड्रॉवर वगैरे दिसतोय याच्यावरती आधी टीव्ही होता आणि ज्यानंतर आम्ही टीव्ही घेतला ना, LED घेतला, त्यामुळे इथला जो आपला बॉक्सवाला जो टीव्ही होता तो काढला आणि हा पूर्ण जो कप्पा आहे ना तो तसाच मोकळा राहिला. म्हणून मी एक फ्लॉवर पॉट ठेवलेलं. तर मुलांनी त्याच्यावरती एवढा पसारा घालून ठेवलाय ना की तो मला नेहमीच आवरावा लागतो. मग 8 दिवसातून एकदा मी आवरते, रोज आवरत नाही. कारण की 8 दिवसातून म्हणजे हे सगळे ड्रॉवर वगैरे 8 दिवसातून एकदा सगळ्या गोष्टी जागच्या जागी गेल्या की मग आपल्यालाही बरं होतं. त्यामुळे ना ह्या काही वायर्स आहे, काही चार्जर्स आहे, या सगळ्या गोष्टी. आणि ह्या ड्रॉवरमध्ये ना तुम्हाला जास्तीत जास्त खेळणी दिसेल, स्केच पेन, पझल्स वगैरे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी दिसतात. मग मी काय करणार आहे का, बऱ्याच वेळा खूप पसारा होतो ना, तर डिक्लटरिंग म्हणजेच नको असलेल्या वस्तू जर टाकून दिल्या ना तर पसारा आपला कमी होतो. आणि पुन्हा आपण आवरून आणि पुन्हा जर तसंच ठेवलं तर पसारा आवरून अजिबात उपयोग नाही. त्यामुळे ना डिक्लटरिंग करायला शिकायलाच हवं. कारण की ना कोणतीही वस्तू फेकायची आहे ना त्याच्या आधी एकदा विचार करा की याचा आपल्याला उपयोग आहे का. आता हे सेलोटेप वगैरे या गोष्टी लागणाऱ्या आहेत. कंपोस्ट बॉक्समध्ये कलर्स आहे, स्केच पेन्स आहे, जे की शिवांशला लागतात किंवा आपल्या घरात कोणालाही लागतात. तर त्या सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहे. हे छोटे बुक्स आणि ही अशी रफ बुक आहे जी की मला शिवांशला ज्यावेळेस अणू अभ्यास करतो ना शिवांशला द्यावी लागते, जेणेकरून मग तो अणूचे बुक्स वगैरे घेत नाही आणि मग त्याच्यावरती तो ड्रॉइंग वगैरे बनवतो. ड्रॉइंगची बुक पण आहे, परंतु मग जसं दादाकडे आहे तसं आम्हाला हवं असतं, त्यामुळे तशाच पद्धतीच्या काही गोष्टी असतात. आता हा सगळा पसारा ना त्यांचं खेळून वगैरे झालं का इथे आणून ठेवतात. बऱ्याचदा याच्यात वेगळाच पसारा करून ठेवतात. खेळणी आहे ती सगळी इकडची तिकडे ती तिथे ठेवलेली आहे. ग्लास बघू शकतात. मिस्टर पण आल्यावर सगळं त्यांच्या वस्तू असतात, जसं की वॉलेट असेल, काही त्यांचे कागदपत्र आहे, पावत्या आहेत, या सगळ्या अशाच ठेवतात. आणि मग ते नंतर दुसऱ्या दिवशी मला जे न लागणाऱ्या गोष्टी आहे, जसं की कोणत्या पावत्या त्यांचा ते यूज नाही आहे, काही त्यांची डेट संपली आहे, अशा काही गोष्टी आहेत ना, त्या मग मला कट करून बाकीच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे ना त्या मला यामध्ये ठेवायला लागतात. जसं की लाईट बिल आलं होतं ते मी इथे ठेवलेलं. एकदा की मग दाखवलं की नंतर मग आपण फाईलला लावून दिलं जातं. सो असं काहीशा गोष्टी असतात ज्या की वेळेच्या वेळी व्यवस्थित ठिकाणी ठेवाव्या लागतात. आता वरती माझ्याकडे जो एक कप्पा आहे तो मी नक्कीच तुमच्यासोबत पुढच्या वेळेस शेअर करते की आम्ही फायलिंग ठेवण्यासाठी कशा गोष्टी केलेल्या आहे, फायलिंग कसं ठेवतो, घरातले डॉक्युमेंट कसे ठेवतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसेलच.
तर आता ही जी बास्केट आहे ना, यामध्ये सगळ्या खेळण्या मी भरून ठेवत असते. म्हणजे घरात कितीही पसारा झाला ना, की बास्केटमध्ये सगळ्या ज्या खेळण्या आहेत त्या तिथे ठेवायच्या, किंवा मुलांना खेळायचं असेल का ती बास्केट उचलून आणली की त्यांचं काम होतं. त्यानंतर मग इथे पण आम्ही रिमोट वगैरे ठेवण्यासाठी जागा केली होती. आता जर टीव्हीच तिथे नाहीये, त्यामुळे मग अशा काहीतरी टॉईज वगैरे तिथं ठेवलेली आहे. आणि आता खूप थंडी आहे ना, म्हणून प्रत्येक वेळेस तेलाची बॉटल गरम करण्यापेक्षा आम्ही असं वाटीत काढून ठेवलंय. वाटी जरी गरम केली ना, की तेल छान मेल्ट होतं आणि मग लावायलाही सोपं जातं. नेहमी बॉटल गरम करायची गरज पडत नाही. सो अशा पद्धतीने बघू शकतात किती पसारा होता. जागच्या जागी गेला की आपलंही काम थोडंसं कमी होतं. आणि मेन म्हणजे ना, डायरेक्ट एंट्री आपली ज्यावेळेस हॉलमध्ये होते ना, तर कुणालाही तो पसारा दिसत नाही, कारण की तो कोपरा जो मोकळा आहे तिथे ड्रॉवर केलं तर खूप छान आपलं या ठिकाणी कपाट रेडी होणार आहे. परंतु त्याला अजून वेळ आहे, तर म्हटलं चला तोपर्यंत मग असं फ्लॉवर पॉट वगैरे ठेवते. शिवांची पाटी आहे, स्कूल बॅग आहे, तर त्याची स्कूल बॅग वगैरे मी तिथे ठेवते, जेणेकरून इझिली पटकन लक्षात येतं. कारण की तो सगळ्या वस्तू अशा टाकतो इकडे तिकडे, लहान आहे त्यामुळे त्याला अजून समजत नाही काही गोष्टी. सो त्याची वस्तू ठिकाणावर ठेवली की तो व्यवस्थित त्या गोष्टी घेतो. आणि त्याला शिकवण्यासाठीच्या या काही गोष्टी आहे ज्या पण मी समोर ठेवते, कधीही मग लक्षात आलं की तोही शिकतो आणि आपल्यालाही शिकवतो. त्याच नंतर ना, हे सगळे जे चार्जरचे मी या ठिकाणी हे ऑर्गनायझर जे मागवलं आहे ते मिशोवरनं, त्याची लिंक मी तुमच्यासोबत शेअर करते. तर काम झालं की चार्जर मी असं काढून ठेवते. आणि काही चार्जर असे सेट केले आहे की त्या पिना त्याला अडकवल्यामुळे सतत ती पिन तिथून काढायची गरज पडत नाही, कारण की वॉच असो वगैरे असं. आणि आज बऱ्यापैकी क्लिनिंगचा डे आहे, काही गोष्टी ठिकठिकाणी ठेवायचा दिवस आहे. सो तुम्ही म्हणाल आज सगळं काही क्लिनिंग दाखवते, तो हा, कारण की थोडंसं आज मी लवकर उठले म्हणून माझं आज काहीशा गोष्टी क्लिनिंग करायच्या आहे, ज्या की मी आधीच ठरवलेल्या. सो त्या गोष्टी आज तुमच्यासोबत शेअर करतेच आहे. हे सगळे ऑर्गनायझर खूप मस्त आहे आणि खूप कमी किमतीमध्ये मिळतात. तर मी माझ्या ज्या गोष्टी आहेत ना, माझ्या पर्सनल केअरच्या, जसं की बॉडी लोशन, मॉइश्चरायझर, कंगवा आणि आपलं काही लिपस्टिक, सिंदूर वगैरे काही, ते सगळं इथं ठेवते. कारण की पटकन मग मला रेडी होता येतं, दुसरीकडे कुठे शोधावं लागत नाही. आणि आता जो हा मिरर आरसा जो आहे ना, तो मी DIY त्याचं जे केलेलं होतं त्याची व्हिडिओ मी नक्की लिंक तुमच्यासोबत शेअर करते. नक्की बघा, खूप सुंदर दिसतोय ना. आणि ना याच्यावरती मी बाजूला जे मी डेकोर केलेलं आहेत ना, त्याच्यावर मी वॉर्निश केलं होतं. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती जरी पाणी जरी शिंपडलं ना, तर ते जे आहे ते खराब होत नाही. आणि थोडं जरी आपण हात फिरवला ना, की बघू शकतात खूप मस्त असं क्लिअर होतं, क्लीन होतं आणि दिसायलाही तितकंच छान दिसतं. सो तुमच्यासोबत बरेच दिवसापासून तुमच्यासोबत मी DIY शेअर केले नाही, परंतु आता नक्कीच तुमच्यासोबत लवकरच काही DIY आहे जे माझ्या डोक्यात आहे ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी ना थोडासा वेळ आणि थोडीशी प्रिपरेशन लागते, त्यामुळे होतं. त्याचबरोबर आता नेहमीच आपलं जे रुटीन आहे, तर आपल्याला सगळं काही एकट्याने मॅनेज करण्यात बरोबरच ना, जर कोणी मदत केली ना तर खूप छान वाटतं. जसं की मुलांना तयार करणं, मुलांना आंघोळ वगैरे घालणं. जर नवरा बायको दोघेच असेल ना, तर दोघांना एकमेकांची साथ असणं खूप गरजेचं आहे. तसं की माझ्या मुलांचं सगळं काही माझे मिस्टर आवरतात, जोपर्यंत मी त्यांचा टिफिन, नाश्ता सगळं काही रेडी करत असते. सो अशी हेल्प असायलाच हवी. आणि आज जसं की हिवाळ्याचा सीझन आहे, भरपूर प्रमाणात वाटाणा, मटार बाजारात येत असतो. आणि सीझन असल्याने सगळ्या गोष्टी खायला आवडतात आम्हाला, आणि मी खाऊच घालते, मुलांना असो सगळ्यांना. आणि पण एकच गोष्ट सतत बनवत नाही, तर प्रत्येक गोष्टीमध्ये व्हरायटी असते. जसं की आज मी बनवणार आहे मटारचे पोहे. आणि हे जे फ्रीजचे ऑर्गनायझर आहे ना, याची पण लिंक मी तुमच्यासोबत शेअर करते. ते पण मी मिशोवरनंच मागवले आहेत. आणि खूप जास्त मस्त व्यवस्थित राहतात त्याच्यामध्ये ठेवलेल्या गोष्टी. आणि बघूया चला, आता मी मटारचे पोहे कसे खूप शॉर्टमध्ये तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायचीच आहे. सो कढईमध्ये ना तेल तापलं की आपल्याला या ठिकाणी वाटाणा जो आहे ना तो फ्राय करायचा. आता मटार पोहे बनवत आहो ना, त्यामुळे आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायची गरज नाही आहे. सो भरपूर असा वाटाणा घालूया, खूप मस्त आणि टेस्टी पोहे लागतात. तर नक्की तुम्ही बघा पुढे. तर सगळ्यात पहिले ना तेल छान गरम झालं की त्यामध्ये या ठिकाणी मी मटार घातला आहे. आणि
त्याचबरोबर मीठ घालायचं आहे, ज्याच्यामुळे ते खूप छान लवकर वाफेवरतीच आपल्याला तेलामध्ये असे फ्राय करून घ्यायचे आहे. झाकण ठेवायचं आणि खूप छान असे मऊसूत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. सोबतच माझा टिफिनची तयारी पण चालू आहे. बघू शकता खूप छान असे मटार या ठिकाणी शिजले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला हे मटार जे आहे ना ते काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्यायची, जसं की आता आपण नॉर्मल पोहे बनवतो. तर चॉपरमध्ये या ठिकाणी मी कांदा आणि मिरची जी आहे ना बारीक करून घेतली होती आणि चॉपर पण मिशोवरूनच मागवलं आहे. त्याची पण लिंक मी तुम्हाला देते. खूप छान गोष्टी आहे, कमी किमतीमध्ये आहे. त्यामुळे ना खरंच काही गोष्टी ना खूप जास्त युजफुल आहे, ज्या की मी मिशोवरनं ऑर्डर करते. आणि मिशोवरनं ऑर्डर करताना कधीही तुम्ही 4 स्टार प्लस असेल तरच त्या गोष्टी ऑर्डर करा. टिफिन या ठिकाणी रेडी झालेला होता आणि आता नाश्ता द्यायचा होता. तर बघू शकतात पोहे पण छान भिजवले आहेत. वाटाणा आपला रेडी झालेला आहे. त्यामध्ये आता हळद घालूया, थोडीशी चिमूटभर साखर यामध्ये घालायची पोहे करताना, जे पोह्यांची टेस्ट खूप छान येते. आता हळद वगैरे घालून झाल्यानंतर ना यामध्ये पोहे घालायचे आणि लास्टला आपण या ठिकाणी मटार आणि कोथिंबीर घालणार आहोत. चवीपुरतं मीठ आपण कांद्यामध्ये पण घातलेले आहेत आणि वाटाण्यामध्ये पण घातलं आहे. त्यामुळे आता पोह्यांमध्ये घालताना जरा प्रमाणात घालायचं, जेणेकरून मग मीठ जास्त होणार नाही. आणि पोहे भिजवताना ना चाळणीत भिजवायचे, जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी निघून जातं, म्हणजे पोहे खूप छान भिजवले जातात. आणि जर एक्स्ट्रा पाणी झालं तर पोहे सोडून तो भातच तयार होतो. तर बऱ्याच वेळा असं होत असतं. आणि ना एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे. आणि 2 दिवसापासून आपण जी न्यूज बघत आहोत की एलिफंटा केव्जला जो काही अपघात झाला, जो काही बोटीचा अपघात झाला, खूप भयानक होतं. आणि आपल्याकडनं तर सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. परंतु त्याचबरोबर ना त्यातले जे 3 लोक जी होती, नवरा बायको आणि एक लहान मुलगा, तो आमच्या गावातला होता. आणि मी ज्या साईडला राहते तिकडेच राहतात, त्यामुळे आमच्याकडे सगळीकडे एकच हळहळ व्यक्त होते. आणि खूप जास्त सगळीकडे ती चर्चा होती. आणि फक्त मुलाच्या उपचारासाठी घेऊन गेलेले ते, आणि आता घरी यायचं होतं, म्हणून वाटलं त्यांना की चला इतकं लांब आपण आलोच आहे तर थोडासा फेरफटका मारून घेऊया. आणि बघा ना, नशीब कसं असतं की तिघांनाही सोबतच घेऊन गेले, असं व्हायला नको आहे. आणि त्याचबरोबर अशी पण एक गोष्ट आली की एक जो मुलगा होता छोटा, की तो मुलगा बोलला की वडापाव खायला जायचंय, त्यामुळे त्यांनी तिकीट काढलेलं असून पण ते त्या मुलाच्या हट्टासाठी बाहेर आले आणि त्यांची बोट मिस झाली आणि आज ते वाचले. सो नशीब कधी कोणाचं काय असेल ना सांगता येत नाही. सो सगळ्यांनी काळजी घ्या. आपण स्वतःहून जात नाही किंवा आपल्याला काय गोष्टी होणार आहे समोर त्या माहीत नसतात, परंतु
सगळ्यांना आपल्या जे काही त्या बोट घटनेमध्ये गेले आहेत त्यांना सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यामुळे ना मनसोक्त आनंद जीवन जगून घ्या. पुढे काय होईल, कधी होईल आणि कोणालाच काहीही माहिती नसतं. सो आपले पुढचे जे काही व्हिडिओ आहे ते तुम्ही एन्जॉय करा. त्यानंतर मी काही कपडे इस्त्री करण्यासाठी घेतले होते आणि मी मोस्टली घरीच कपडे इस्त्री करते. बऱ्यापैकी मला जमतात, त्यामुळे मग मी बाहेर टाकत नाही आणि थोडासा वेळ काढते, कारण की सगळं काही एकाच वेळेस करत नाही. आता जर तुम्ही बघू शकता तर 8 दिवसाचे काही कपडे आहेत ना, ते मी आत्ता करून ठेवते आणि याच्या आधीही मी केलेले आहे. त्याच्यामुळे ते सगळं संपण्यापूर्वी ना हे मी आधी करून ठेवते. मग मला जास्त लोड येत नाही एकाच वेळेस सगळं काही करण्याचा. तर मग असं वेळ जसा मिळेल ना तशा गोष्टी करून ठेवल्या की आपल्याला काम करणं सोपं जातं आणि विचार करून थकण्यापेक्षा ना काम करून थकलेलं बरं. पण कोणतीही होममेकर्स किंवा गृहिणी असेल ना तर ती घरातली कामं करून अजिबात थकत नाही, कारण की ती खूप आनंदाने आणि मनापासून करत असते. सो त्यामुळे या गोष्टींमध्ये थकण्याचं नाही. जर कधी आपल्याला बरं नसेल, कंटाळा आला असेल तर आपण त्या गोष्टी सोडून देतो, तेवढ्या पुरत्या करत नाही. पण पुन्हा आपण तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने घरातल्या गोष्टी करायला घेतो. सो बघू शकतात अर्धे कपडे होते आणि त्यानंतर मी बाकीचे काही कपडे केले आणि थोड्या वेळ मी शिवांशला घेऊन बाहेर गेले होते. त्याला खूप मज्जा आली त्याच्या फ्रेंडच्याच घरी आणि त्याच्या फ्रेंडच्या गाडीवरती तो खूप मज्जा करत होता, एन्जॉय करत होता. सो असंच काहीसे मुलांसोबत पण वेळ घालवते. कंटाळा आला तर कधी बाहेर जाते.